आणि कल्याणमध्ये गॅस एजन्सीचा मनमानी कारभार पाहायला मिळालाय। एका रात्रीत हजारो लोकांच्या गॅस एजन्सीज बदलल्यात। मोहने परिसरामधील हजारो ग्राहक त्यामुळे वाऱ्यावर आहेत। कल्याण जवळच्या मोहनेमध्ये एका रात्रीमध्ये अनेकांच्या गॅस एजन्सीज बदलल्या गेल्या, पण कुणाला विचारून महिनाभर वाट पाहूनही सिलेंडर मिळत नाहीये। जाब विचारलं तर एजन्सीचे कर्मचारी उद्धट उत्तर देत आहेत, अशी अनेकांची तक्रार आहे। हेलो हेलो न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलंय, काहीही विचारलं नाही, सांगितलं नाही आणि फोनही नाराज वापरले। 5 दिवसापासून फोन करतो, 5 फोन केले नाही, फोन त्यांनी समोरून आम्हाला केलाय नाही, आमचे फोन उचलताय। त्या ठिकाणी 22,000 कंझ्युमर होते, त्यातून ती न्यू रिलॅक्सला ती 22,000 ट्रान्सफर केली होती। त्यातून त्या नागरिकांना 10,000 हिंदुस्थान सोसायटीला ट्रान्सफर केली, तेव्हाही नागरिकांना खूप मोठा त्रास झाला। आणि आत्ताची परिस्थिती एकदम हालाकीची आहे, लोकांना सिलेंडर भेटत नाही, 25 दिवस वाट बघायला लागते। आणि अशा परिस्थितीमध्ये नार्कोप सोसायटीने न्यू रिलॅक्स सोसायटीमधून 5,500 कंझ्युमर काढून घेतले त्यांना न कळवता। त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी तारांबळ झालेली आहे आणि या ठिकाणी मोठा या नार्कोप सोसायटीचा खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे। या ठिकाणी नागरिकांना कुठलाही कल्पना न देता अचानक कुठल्या बेसवरती ट्रान्सफर करतायत। नागरिकांना कल्पना द्यायला हवी ना। नागरिक इकडे तिकडे धावत राहतो, इकडे जा तिकडे जा। सिलेंडरचा आत्ताच्या काळामध्ये सिलेंडरचा जो तुटवडा चाललाय, त्या तुटवड्याच्या काळात नागरिकांच्या घरामध्ये 30 दिवसानंतर नंबर लागतायत। घरात सिलेंडर संपलेला असताना, दुसरं कुठलंही साधन नसताना नागरिक कुठल्या प्रकारे हे करणार। आणि इथे आल्यानंतर हे लोक ब्लॅकने सिलेंडरचे पैसे मागतायत।